पुढच्या बातम्या बघूया। राज्यभरातल्या बातम्या आहेत, पण थोडक्यात गडचिरोलीमधल्या कोरची तालुक्यामध्ये बेतकाठीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली आणि या चकमकीमध्ये 7 नक्षलवादी ठार झालेले आहेत। यामध्ये 5 पुरुष आणि 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे। हे सगळे नक्षलवादी प्लाटून दलमचे आहेत। पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केलाय। खावटीचा दावा दाखल केला म्हणून नाशिकमध्ये एका परित्यक्ता महिलेला तिच्या नवऱ्यानं विवस्त्र करून बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे। गिरणारे गावातली ही घटना आहे। रंजना गायकर असं या पीडित महिलेचं नाव आहे। नवऱ्यानं फारकत घेतल्यापासून ती वेगळी राहते, भाजी विकून पोट भरते, मात्र तिचा नवरा तिथे येऊन तिला कायम मारहाण करत होता असं गावकऱ्यांनी सांगितलं। गिरणारे पोलिसांनी या आधीच्या तिच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली नाही असा आरोप तिच्या नातलगांनी केलाय। मुंबईमध्ये मीरा रोड परिसरात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे। अनेकदा बलात्कार होऊनही मीरा रोड पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला तब्बल 8 महिन्यांचा उशीर झालाय। ही मुलगी आता 7 महिन्यांची गर्भवती आहे। गरिबीमुळे ही मुलगी ज्यांच्या घरी राहत होती त्याच घरमालकांनी तिचा फायदा घेत गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला। मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी सुरुवातीला तक्रार दाखल करून घ्यायला नकार दिला असं त्यांचं म्हणणं आहे। अखेर सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावामुळे 8 महिन्यांनंतर मीरा रोड पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। अभिनेता संजय दत्तच्या सुट्टीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे। पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे संजय दत्त सध्या जेल बाहेर आहे। त्याने तिसऱ्यांदा पॅरोलसाठी अर्ज केला होता आणि त्याचा हा अर्ज मान्य करण्यात आलाय। संजय दत्तला आणखी 30 दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे। आता 21 मार्च पर्यंत संजय दत्त जेल बाहेर असणार आहे। अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। धुळ्याच्या तुरुंगामध्ये या आठवड्याभरात कैद्यांनी हैदोस घातलाय। सुरक्षा रक्षकांची पदं रिक्त असल्यामुळे हे प्रकार होत आहेत असं स्पष्टीकरण तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलंय। इतकंच नाही तर कैद्यांचीच कर्मचाऱ्यांवर दहशत आहे असं ते म्हणाले। गेल्या आठवड्याभरात तुरुंगामध्ये झालेल्या कैद्यांच्या मारहाणीमध्ये काही कैदी जखमी झाले। समलिंगी संबंधांच्या जबरदस्तीमुळे ही मारहाण झाली असं बोललं जात आहे। त्यानंतर एका कैद्यानं आत्महत्येचाही प्रयत्न केला होता, पण तुरुंगामध्ये इतके गैरप्रकार होत असल्याचा तुरुंग अधिकारी DK मोरे यांनी इन्कार केलाय। असा समलिंगी प्रकार अद्याप झालेला नाही, पुढे होणार सुद्धा नाही। हे एकदम त्या महाजनने जो आरोपी आहे त्याने एकदम चुकीची बातमी मीडियावाल्याला दिली आहे। अशा प्रकारची कुठलीही घटना आतमध्ये झालेली नाही। आतमध्ये कुठल्याही प्रकारचे सगळी लैंगिक संबंध होत नाहीत हे मी ठामपणे सांगू शकतो। पुढची बातमी औरंगाबादची आहे। औरंगाबादमधल्या महत्त्वाचा उड्डाणपूल असलेल्या संग्रामनगर उड्डाणपुलाला तडे जायला सुरुवात झाली आहे। केवळ 20 दिवसांपूर्वी या उड्डाणपुलाचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केलं होतं। जवळपास 30 कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल तयार करण्यात आला। मनोजा स्थापत्य या कंपनीला या उड्डाणपुलाचं काम देण्यात आलं होतं। बीड बायपासवर राहणाऱ्या नागरिकांनी 2 वर्ष या पुलासाठी त्रास सहन केला, पण आता उड्डाणपूल तयार झाल्यानंतर उद्घाटनानंतर 2च दिवसांनी एका वाहनधारकाला या उड्डाणपुलावर जीव गमवावा लागलाय। अहमदनगर जिल्ह्यातल्या मुंगी गावात वाळू माफियांची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे। महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये खुलेआम सुरू असलेल्या वाळू माफियांचा बेलगाम कारभार आणि हिंसक कारवाया IBN लोकमतनं उघड केलेल्या होत्या। नगर, औरंगाबाद आणि बीड या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या या वाळू माफियांनी सगळ्या पक्षांचं संरक्षण त्यांना आहे असं बोललं जात आहे। आतापर्यंत यांच्या विरोधातली प्रशासनाची कारवाई म्हणजे फक्त कागदी घोडेच ठरलेत। त्यामुळे नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात।